तर रामराम शेतकरी मित्रांनो, मी सध्या आलेला आहे सोनखेड पांढरी येथील चांदू सूर्यवंशी सर यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये की त्यांनी गेल्या वर्षी पण आपल्या औषधावर ऊस होता त्यांचा आणि ते ऊस कारखान्याला गेलेला आहे. ते ॲव्हरेज किती आलं सर तुम्हाला? 62 टन. तर बघा, गेल्या वर्षी 62 टन ऊस ॲव्हरेज आलेला आहे आणि हा त्यांचा नवीन ऊस आहे. याला फक्त आपला एकच डोस दिलेला आहे आणि आंतरपीक म्हणून त्यांनी गहू आपल्या ऊसामध्ये गहू घेतलेला आहे. तर नेमकं शेतकऱ्याला त्यांचा तुमच्या खर्चात किती बचत झाली आणि तुम्हाला रिझल्ट कसा वाटायला? आपला कमीत कमी खर्चामध्ये 40,000ची बचत झालेली आहे आणि ऊस बी आपल्याला एक नंबर रिझल्ट आलेला आहे. 62 टन ऊस झाला आपल्याला. गेल्या वर्षी आपण वापरल्यामुळे हळदीला वापरलं होतं पहिलं. आता तुमचं किती वर्ष आहे तुम्ही हे तिसरं आपल्या वर्ष आहे आपलं. तिरंगा जैविकचे तिसरं वर्ष तिसरं वर्ष. कंटिन्यू हा, आपल्या continue औषधं चालू आहे. वापरतो. इकडे बाबाकडे घ्या कॅमेरा. बाबा, कसा वाटायला रिझल्ट? नाही रिजेक्ट चांगला आहे, तुम्हाला समाधानकारक वाटायला? समाधानकारक आहे. बरं, तुम्ही कुठला काय खत वगैरे बाहेरचं काय नाही, नाही, वापरलं बाहेरचं का? काही नाही. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचा शेणखत शेणखत. आणि आपले तिरंगा जैविक कृषी केंद्रावरची औषधीच वापरलेलं आहे या प्लॉटला हो या. आणि एकच डोस झालेला आहे. तर आज आम्ही ह्या ऊसाला दुसरा डोस घेऊन आलेला आहे. तर नमस्कार.